नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। जालना जिल्ह्यात घडलेली एक हृदयद्रावक घटना, संपूर्ण शहरात खळबळ उडवणारी ही घटना ठरली आहे। शाळेच्या छतावरून उडी घेऊन 13 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। मृत विद्यार्थिनीचं नाव आरोही दीपक बिटलान असं सांगितलं जात आहे। आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र विद्यार्थिनीच्या पालकांनी तिच्या शाळेतील शिक्षकांवर त्रास देण्याचा आरोप केला। या त्रासाला कंटाळून आरोहीनं अतिशय टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर घटनेमागचं खरं कारण समोर येईल अशी माहिती दिली जात आहे। मालेगावमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा प्रसंग अद्याप शांतही झालेला नाही आणि त्याच दरम्यान नांदेडमधनं आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। नांदेडमधील एका इंग्रजी माध्यम शाळेतील 7 वर्षाच्या चिमुकलीवर तिच्याच शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ही घटना 19 नोव्हेंबर रोजी घडली, जेव्हा ही चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती, मात्र दुसऱ्या दिवशी ती शाळेत जाण्यास नकार देत होती। घरच्यांनी प्रेमाने विचारपूस केल्यानंतर त्या मुलीनं आईसमोर घडलेला प्रकार उघड केला। घडलेला प्रकार समजताच पीडित मुलीच्या आईनं वेळ न घालवता थेट भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात भारतीय दंड संहितेतील BNSच्या कलम 64(2), 65(2), 351(2) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 468 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी दिली। थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे। मिस जमैका गॅब्रियल हेनरी इव्हनिंग गाऊन सेगमेंट दरम्यान स्टेजवर चालत असताना संतुलन गमावून पडली। घटनेनंतर तिला स्ट्रेचरवरून तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना गंभीर किंवा जीव घेण्याची जखम नाही, मात्र संपूर्ण बरं होण्यासाठी आणखी काही वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये मोठा उत्सुकतेचा आणि अफरातफरीचं वातावरण यामध्ये निर्माण झालेलं दिसतंय। हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या बेसा भागात एक्साइज विभागाने एका रो हाऊसमध्ये चालणाऱ्या नकली देशी आणि विदेशी दारूच्या कारखान्यावर छापा मारलाय। या कारवाईत 11,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात स्पिरिट, तयार ब्लेंड, नकली देशी दारू, बाटल्या, लेबल आणि एक 2-चाकी वाहन समाविष्ट आहे। या छापेमारी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी मात्र फरार झाल्याची माहिती आहे। विभागाने नागरिकांना ताकीद दिली आहे की नकली दारू आरोग्यास गंभीर धोका पोहोचू शकते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर आजच्या या बातमीपत्रामध्ये इतकंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।